नमस्कार सगळ्यांना, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे वेज पुलाव। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी गाजर, ढबू मिरची, कांदा, मीठ, हळद, जीरा राईस, ओली कोथिंबीर, वालपापडी, फ्लावर, खडे मसाले, गरम मसाला, आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। तर आता कुकरमध्ये मी तेल घालून घेते। तेलाऐवजी तुम्ही घी पण वापरू शकता, पण मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। तेल चांगलं तापल्यावर त्यात आपले खडे मसाले घालून घेऊया। मी इथे काळी मिरची, लवंग, दालचिनी घालून घेतलेली आहे। त्यात 1 वाटी कांदा घालून घेऊया। आता त्यात आपण गाजर घालून घेऊया। वालपापडी घालूया। एक वाटी वालपापडी घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे चांगले परतवून घेऊया। मिक्स करून झाल्यावर बघू शकता ही भाजी थोडीशी शिजलेली आहे। तर आता त्यात ढबू मिरची घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, सर्व मिक्स करून घेऊया। आता त्यात 1 चमचा गरम मसाला घालूया। हळद घालून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। बघू शकतात मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी तांदूळासाठी मी इथे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आपली भाजी इथे चांगली शिजलेली आहे। आता त्यात फ्लावर घालून घेऊया। मी इथे नंतर फ्लावर घातलेला आहे, कारण फ्लावर लगेच शिजतो। आता त्यात आपण तांदूळ घालून घेऊया। आता त्यात चवीनुसार मीठ घालून कोथिंबीर घालून घेऊया। मी झाकण लावून घेते आणि ह्याच्या 2 शिट्या काढून घेणार। तर बघा आपल्या शिट्या आलेल्या आहेत।
व्हेज पुलाव